श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. घरातील तणाव आणि नकारात्मकतेला कसे तोंड द्यावे याबद्दलचे 10 उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, घर म्हणजे माणसाच्या आयुष्याचा आधारस्थान. जिथं प्रेम, माया आणि समजूतदारपणा असतो तिथंच सुख असतं. पण आजच्या काळात घरातच तणाव वाढतोय. कारण काय? बोलणं कमी झालंय, पैशाचं टेन्शन वाढलंय आणि घरातल्या प्रत्येक माणसाला वाटतं माझ्या कष्टाची कोणालाच किंमत नाही. अशा नकारात्मक वातावरणामुळे नाती कमजोर होतात, प्रेमाला तडे जातात आणि घरात राहून सुद्धा एकटेपणा जाणवतो. एकाच घरात राहून एकमेकांची तोंडं बघू नये असं वाटतं. तणाव ही लहानशी ठिणगी असते, पण तिला वेळेवर शांत केलं नाही तर ती मोठ्या आगीत बदलते. मग काय होतं? घरात रोज वाद होतात, प्रत्येकजण मनात सल ठेवतो आणि जे नातं कधी खूप घट्ट होतं ते हळूहळू कोरडं पडायला लागतं. म्हणूनच हे तणाव अगदी वेळच्या वेळी सोडवावे लागतात. आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया की तणाव निर्माण व्हायला नेमकी सुरुवात कुठून होते आणि त्यावरील उपाय आपण पाहूयात. तर बघा, 1. घरात एकमेकांशी बोलणं कमी आणि गैरसमज जास्त असणे. पूर्वी घरातले सगळे एकत्र जेवायचे, गप्पा मारायचे, त्यामुळे कोणाच्या मनात काय सुरू आहे, कोण काय विचार करते हे कळायचं. आता मात्र प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या जगात मग्न आहे. एकमेकांशी बोलणं कमी होत आहे. एकमेकांपेक्षा मोबाईलमध्ये वेळ घालवणं आपल्याला जास्त सोयीचं आणि आनंददायी वाटतं. त्यामुळे संवाद कमी झाला आणि गैरसमज वाढले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा खूप मोठं भांडण होतं, कारण हल्ली लोक समजून न घेता सरळ निष्कर्ष काढतात. इथे वादाची एक ठिणगी पेटते. त्यानंतर बघा, दुसरं म्हणजे पैशाच्या टेन्शनमुळे वाद होतात. घर चालवायला पैसा लागतोच, पण जर तोच पैसा भांडणाचं कारण बनला तर तणाव वाढतो. जास्त खर्च, कमी कमाई, उदारी, कर्ज यामुळे नवरा बायकोमध्ये मतभेद होतात. पैसा कसा खर्च करायचा हे स्पष्ट नसेल तर रोजच्या रोज चिडचिड होते. हल्ली भाऊ बहिणींमध्ये पैशामुळे वाद होत आहेत. प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये भांडणं होत आहेत. त्यानंतर बघा, 3. कामाचा प्रचंड ताण आणि घरासाठी वेळ नाही. आजकाल प्रत्येकजण कामात इतका व्यस्त असतो की घरासाठी वेळच उरत नाही. दिवसभर कामाचा ताण, बसचं प्रेशर, ट्रॅफिकची चिडचिड आणि मग घरी आल्यावर थकलेलं मन. मग लहानसहान गोष्टीवरून घरी भांडणं होत राहतात. त्यानंतर 4. बघा, स्वभावातील फरक वादाला कारण ठरतं. आपलं म्हणणं खरं करण्याचा स्वभावही घातक ठरतो. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण बऱ्याचदा लोक समोरच्याचा दृष्टिकोन जो आहे तो समजून घेत नाही. मीच बरोबर ही वृत्ती असेल तर घरात रोजच भांडणं होतात. मुलांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा. आईवडिलांना मुलांच्या भविष्यासाठी काळजी असते, पण ती काळजी जास्त झाली की मुलांवर दडपण येतं. अभ्यास, मार्क्स, करिअरच्या अपेक्षा या सगळ्यांमुळे घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं. त्यानंतर बघा, 5वं म्हणजे संशय आणि अविश्वास आणि यातून निर्माण होणारे वाद. यातून नात्यांचा अंत. संशय हा विषासारखा असतो. नात्यात विश्वास नसेल तर प्रेम राहत नाही. मग प्रत्येक गोष्ट खटकते. तो माणूसही नजरेसमोर नकोसा होतो. वाद होतात आणि नकारात्मकता वाढते. त्यानंतर 6वं बघा, मोबाईल, TV आणि बाहेरचं जग. पूर्वी घरातली माणसं एकत्र वेळ घालवायची. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. लोक घरात राहूनही एकमेकांपासून दूर झालेत. माझ्या आयुष्यात मला कोणाचाच हस्तक्षेप नकोय हा दृष्टिकोन घातक ठरत आहे. त्यानंतर बघा, 7वं जे म्हणजे बाहेरच्यांचा हस्तक्षेप आणि वादाला आमंत्रण. कधी शेजारी, कधी नातेवाईक, कधी मित्र, प्रत्येकाला दुसऱ्यांच्या घरात डोकवायचं असतं. बाहेरच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर घरात भांडणंही वाढतातच. त्यानंतर 8वं म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अभाव. थकवा, डोकं दुखणं, झोप न येणं आणि मुख्यतः आजारपण यामुळे लोक चिडचिडे होतात. आरोग्य बिघडतं. ही माणूस तणावाखाली जातो आणि घरातही चिडचिड होते. त्यानंतर 9वं म्हणजे बघा, अन्यायाची भावना. माझ्यावरच जास्त ओझे आहे, मीच सगळं करते, माझ्याकडेच जास्त जबाबदारी आहे, कुणीच माझी कदर करत नाही, ही भावना अनेकांना असते.
तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हालाही या भावनेने घेरलेले असेल. असे असेल की घरात नकारात्मकता येते. तर आता पाहूया हेच तणाव दूर करण्याचे काही उपाय आहेत. त्यातला सगळ्यात पहिला उपाय, घरात मोकळेपणाने बोला. घरात तणाव वाढतो कारण लोक एकमेकांशी बोलत नाहीत किंवा बोलले तरी मन मोकळं करत नाहीत. प्रत्येकाच्या मनात काही ना काही सलत असतं, पण जर ते उघडपणे सांगितलं नाही तर गैरसमज वाढतात. कधीकधी एकाच घरात राहणारे लोक एकमेकांशी परके होतात, म्हणून घरात रोज वेळ काढून संवाद साधणं महत्त्वाचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जेवताना सगळ्यांनी एकत्र बसून मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजे. दिवसातल्या घडामोडी शेअर केल्या पाहिजेत. संवाद वाढला की मनातील तणाव आपोआप कमी होतो. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे पैशाचं योग्य नियोजन करा. पैशावरून घरातले अनेक वाद निर्माण होतात. प्रत्येकाच्या खर्चाची सवय वेगळी असते. कोणाच्या गरजा जास्त असतात तर कोणाला हौसमौज करायची असते, तर कोणाला सेव्हिंग करायची असते आणि कधीकधी पैशाची कमतरता असते. अशा वेळी चिडचिड न करता शांतपणे चर्चा करायला हवी. घरातल्या प्रत्येकाने बचतीची सवय लावून घ्यायला हवी. कोणत्याही मोठ्या खर्चाच्या बाबतीत सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. उधारी आणि कर्ज टाळण्याचा प्रयत्न करावा. पैशाचं योग्य नियोजन असेल तर तणाव निर्माण होणार नाही. तिसरा उपाय म्हणजे एकत्र वेळ घालवा. घर म्हणजे फक्त राहण्याची जागा नसते, ती नात्यांची गुंफण असते. पण आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे घरातील माणसं जवळ असूनही दूर होतात. हे टाळण्यासाठी घरात एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. कधीतरी एकत्र गप्पा मारा, कधीकधी लहान खेळ खेळा, एकत्र सिनेमे बघा किंवा बाहेर फिरायला जा. असे छोटे प्रयत्न केल्याने घरातले तणाव हळूहळू कमी होतात आणि प्रेम वाढतं. त्यानंतरचा चौथा उपाय, रागावर नियंत्रण ठेवा. रागामुळे घरातील शांतता नष्ट होते. एखाद्याला अचानक राग आला की त्याने पटकन भांडणाला सुरुवात करू नये. कधीकधी क्षणिक रागामुळे आयुष्यभराची कटुता निर्माण होते. अशा वेळी काही वेळ गप्प बसणं, खोल श्वास घेणं आणि एखादं गाणं ऐकणं उपयुक्त ठरतं. शांतपणे विचार केला तर अनेक गोष्टी उगाचच मोठ्या वाटतात. राग आल्यावर लगेच बोलू नका. आधी शांत व्हा आणि मग निर्णय घ्या. त्यानंतरचा पाचवा उपाय, जबाबदाऱ्या वाटून घ्या. घरातील तणावाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर येणं. मीच सगळं करते, माझ्यावरच सगळं ओझं आहे, या भावना तणाव वाढवतात. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाने जबाबदारी वाटून घ्यायला हवी. जेवण बनवणं, घर आवरणं, मुलांवर लक्ष ठेवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वांनी मदत करायला हवी. जेव्हा जबाबदाऱ्या वाटल्या जातात तेव्हा कोणालाही तणाव जाणवत नाही आणि घरात उत्तम वातावरण राहतं. त्यानंतरचा सहावा उपाय, हसत खेळत राहा. जीवनात आहे काय बघा. 90 वर्षाच्या करारावर आपण या जगात आलो आहोत. कशाचं भांडून वाद करून आयुष्य फुकट घालवायचं. हसू म्हणजे घराचा आत्मा आहे. जिथे हास्य असते तिथे दुःख टिकत नाही. घरात कधीकधी विनोद करायला हवा, हलकं फुलकं बोलायला हवं. कधी कुणी चुकलं तर रागवण्याऐवजी त्यावर थोडंसं हसून टाळायला हवं. काही चुका मोठ्या नसतात, त्या दुर्लक्षित केल्या तरी चालतात. एकत्र बसून मस्तपैकी हसण्याची सवय लावा. जोक सांगा, कारण हसणाऱ्या घरात कधीही तणाव राहत नाही. त्यानंतरचं सातवं जे उपाय आहे तो म्हणजे विश्वास ठेवा, संशय टाळा. घरात प्रेम आणि विश्वास असेल तर कोणताही तणाव आड येत नाही. घर जर संशय असेल, संसार अडचणीत येतो. कोण काय करतंय, कुठे जातंय यावर संशय घेणं टाळा. संशय आल्यास शांतपणे विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. नात्यात एकमेकांवर विश्वास असेल तर कोणतीही समस्या सहज सुटेल. यासाठी सकारात्मक संवाद महत्त्वाचा असतो. त्यानंतरचा आठवा उपाय आहे, आरोग्याची काळजी घ्या. तणावाचं एक मोठं कारण म्हणजे शरीर आणि मनाचं थकलेलं असणं. झोप अपुरी असली, शरीर थकलेलं असेल किंवा तब्येत ठीक नसेल तर माणूस सहज चिडतो. त्यामुळे नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर तणाव कमी होते. यासाठी स्वतःची आई व्हा आणि स्वतःची काळजी घ्या. त्यानंतरचा 9वा उपाय जो आहे, बाहेरच्यांचं नको, घरातल्यांचंच ऐका. अनेकदा घरातले वाद बाहेरच्या लोकांमुळे होतात. मित्र, शेजारी, नातेवाईक यांच्या बोलण्याचा जास्त विचार केला तर घरात भांडणं वाढतात. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी काय सांगितलं यापेक्षा आपल्या घरात काय योग्य आहे हे ठरवा. घरातले निर्णय बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून अजिबात घेऊ नका. त्यानंतरचा 10वा उपाय आहे,
छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. लहानसहान गोष्टीवरून भांडणं टाळा. घरात प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा असतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे काही वेळा मतभेद होणारच, पण त्यावरून कायमस्वरूपी मनात राग धरू नका. या गोष्टी लक्षात ठेवा. एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि एकता यामुळे तुमचे नाते घट्ट होणार आहे. तर बघा, घरात शांतता असेल तर, प्रेम असेल तर आयुष्य सुंदर वाटतं. तसं पहिलं तर तणाव कधीही पूर्णपणे टाळता येत नाहीत, पण त्याला कसं हाताळायचं हे मात्र आपल्याला या व्हिडिओमधून शिकता येईल. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या उपायांचा तुम्ही अवलंब नक्की करून पहा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. छोट्या ज्या गोष्टी आहेत किंवा मोठे होऊ देऊ नका. राईचा पर्वत करायची सवय सोडा. रागावरती शांतपणे उत्तर द्या. विश्वास ठेवा आणि घरात आनंद वाढवा. घर ही एकत्र राहण्याची जागा आहे, भांडण्याची नाही. म्हणूनच घराला घरपण द्या आणि नात्यांमध्ये प्रेम जपा. दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत, तसेच सुख समृद्धी तुम्हाला लाभो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तर बघा, आजचे विचार किंवा आजच्या या व्हिडिओमधले मी जे सांगितलेले उपाय तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत नव्याने पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.